दगड उचलण्याआधी हे बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये वांधे चालू आहेत. काय वांधे चालू आहेत? औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना, आणि सावरकर यांचं जे काम काज होतं, हे गोष्टी पाहत असताना जे तो राजकारणी आपापली पोळी भाजून गेलाय. पण आपण कोणाच्या आदेशानं, कोणाच्या माग का, कशासाठी जावं याचा प्रश्न पाहत असताना आपल्या मायबापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न, मायबापाचं कष्ट, मायबाप काय करतो हे पाहायचंय. कारण दगड जेव्हा आपण दंगलीमध्ये हे काही दलिंदर डायलॉग घालतील, काहीतरी बोलतील है ना, आणि त्या बोलण्यामुळं आपण आपल्या संसाराची, आपल्या घराची, मायबापाच्या स्वप्नाची चकनाचूर करणार आहोत. म्हणून काही गोष्टी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. काय म्हणतंय कलम 353, सरकारी कामात अडथळा आणला, रस्त्यावर पोलीस प्रशासन उभं आहे, बिनाकामी गर्दा होऊ लागला, मागून तुला लोटल्यावर तो पोलिसाच्या अंगावर गेला, पोलिसाच्या हातात छानपैकी व्हाईट कलरचा दंड आहे, त्यानं तू हा पृष्ठभाग सुजेपर्यंत त्यानं हाणला. गलती तू ये, रस्त्यावर जायचं नाही, तू काम आहे. हा कलम 427, तोडफोड करणे, तू रस्त्यानं चालला, छानपैकी मोर्चा निघला, नारे घोषणे चालू होते, 1 रुपया गांधी का देश, 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का, ज्या ज्या समाज सुधारकाचे नारे घेतले, लावा ताकद, हम किससे कम नहीं है ना, ओव्हरटेक केलं, बिहरटेक केलं, सर्व या घोषणा बरोबर चालू होत्या. पण ते करत असताना कोणतरी दगड कोणातरी प्रायव्हेट गाडीवर फेकला, त्याच्यामुळे कात फोडला, त्याचं पाहून दुसऱ्या भिकार चोटान फेकला, तिसऱ्या भिकार चोटान फेकला. तू लय शरीफ आहे, तो कधी आतापर्यंत मुंगी मारली नाही, पण तू त्याच्यात सापडला, पोलिसांनी तुला उचललं. कलम 427, तोडफोड करणे, दनादन मारहाण. 188, सरकारी आदेशांचं उल्लंघन करणे. सरकारनं सांगितलं की बाबा कलम 19 नुसार तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, की तुम्हाला सभा घेता येते, मात्र ती सभा निशस्त्र पद्धतीनं पाहिजे, तुमच्या हातात शस्त्र विस्त्र नाही पाहिजे है ना. त्याच्यानंतर तुम्ही प्रक्षोभक भाषणं दिली नाही पाहिजे, की कोणाच्या भाषणामुळे कोणाच्या धर्माच्या धार्मिक भावना जातीवाचक उल्लेखनीय करणं, वाक्य करणं तुमचं चुकीचं आहे. असं केलं त्याला तू उभा आहे, सरकारी आदेशाचं उल्लंघन, त्या ठिकाणी तू उभा आहे, त्यावेळेस तुला मार होणार. मार खाल्ल्यावर बाकी सांगतो काय काय होणार. कलम 109, गुन्ह्यास उत्तेजन देणे. एखादं भिकारचोट एखाद्या विचारवंतावर, समाज सुधारकावर, या देशासाठी ज्या माणसानं चांगलं काम केले त्याच्याबद्दल समजा वाईट साईड बोलणाऱ्या एखाद्या भिकाऱ्याचा व्हिडिओ आला, भिकार चोटाचा व्हिडिओ आला, ज्याचं या समाज माणसात काही योगदान नाही. समाज 12 लोगों से बने वाला होता है, 4 सच्चे 4 लुच्चे और 4 अच्छे. कळलं का? प्रत्येक जात आणि त्या जातीमध्ये 4-5 दलिंदर असतातच. धर्म हा कुठला वाईट नसतो, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पण त्या धर्मात काही 4-5 जण पिलावळी असतात, ते काय करतात, अख्ख्या धर्माचं नाव खराब करतात, अख्ख्या देशाच्या अस्मितेला तिला पोहोचतात. मग आपलं काम काय, असे दलिंदर असतील तर त्या कामास गुन्ह्यास उत्तेजन देणे, म्हणजे त्याचा आलेला व्हिडिओ तू दुसऱ्याला पाठवणे आणि पहा आपल्याबद्दल काय म्हणले, जागे व्हा, एकत्र या, हीच वेळ आहे, काहीच गरज नाही तुला. तो व्हिडिओ पुढे पाठवायचा नाही आणि बिनाकामी त्या गुन्ह्याला उत्तेजन द्यायचं नाही. पुढं काय आहे 109 गुन्हा, 143 छान कलम आहे, 143 म्हणायचं नाही याला. नुकसान घडून आणणं. सरकारचं बॅरिकेड लावलंय, फॉर्म मध्ये तुझ्या गळ्यात रुमाल, त्याच्यानंतर तुझ्या मागे 4-5 लोक, तुझ्या अंगात युवा नेत्याचं रक्त सळसळतं, तू डोकं शाबूत नाही, तो धडकन बॅरिकेडला लात मारली, व्हिडिओ मध्ये आला, उचलला, ज्या पायान तू लात मारली तो पाय लंगडेपर्यंत तुला हाणणार. कलम 153, आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणे. मी काय म्हणलं नेमकंच, कोणीतरी भिकारचोट काहीतरी बोलले त्याचा व्हिडिओ तू बिनाकामी फॉरवर्ड करायचा नाही. का? अरे आपण जन्मलो तेव्हापासून शाळेत गेलो तेव्हा एक वाक्य आचरलं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कुठं गेलं ती? काय चालू आहे देशामध्ये? अरे 2729 इंग्रज आपल्या भारतात आले, त्या काळची 10 कोटी लोकसंख्या आपली गुलाम केली. त्याचं कारण एकच होतं, त्यावेळेसही साले आपण एकत्र नव्हतो आणि आजही तेच आहे. आजही इंग्रजांना वाटलं ना तर आपल्यावरती आणखी 500 वर्ष राज्य करू शकतात, त्यानं जर आपल्या इथले वातावरण पाहिलं तर है ना. धर्म, जात, बापा, निमका ढमका, उच्च नीच, मी मोठा पदानं, प्रतिष्ठेनं, फक्त तुमच्या या अशा दलिंदर वागण्यामुळे बेजार जवान आणि किस्सा याचा वाली कोणीच नाही. तुम्ही मस्तंग पोळ्या भाजून घ्या, कार्यक्रम चालवा तुमचे है ना, इथे एक बायको, तुला दुसरी एक बायको, ती एक कुठाने चालू आहेत आणि तू डायलॉग हाणणार पुन्हा. तर मेन गोष्ट काय, आक्षेपार्ह पोस्ट आपण फॉरवर्ड करायची नाही. काही चुकीचा मेसेज आला तिथं डिलीट मारा ना, त्याला मोठं का करता. एखाद्यानं समजा एखाद्या महामानवांची बदनामी केली आहे तर त्याला तिथंच दाबानं तू फॉरवर्ड करून तू कोण आहे, तू विचारवंत व्हायला का है ना, का तू माहिती संप्रेषणाचा मंत्री एखादा, तुला काय घेणे, पण तू हे करणार का? तू रक्त सळसळतंय ना, तुला भारी वाटतंय जरा असं, तू म्हणजे बाप्पा धर्माचा ठेकाच तू घेतलेला आहे, हे तू करायला का नाही. तर इथं ह्या गोष्टी टाळणं सध्या काळाची गरज आहे. आणि हे एवढे कुटाने तू हा केल्यावर मग काय होतं, ही कलम लागू होती आणि ही कलम लागल्यावर काय होते,
पासपोर्ट व्हिसा मिळवण्यास अडचण होते. आता हे भिकारी काय म्हणेल, मला कुठंच जायचं नाही, मी आतापर्यंत धर्मापुरीच्या पलीकडे गेलो नाही, मी कधीच पोखरणी वलांनी नाही, आणि मी कुठं अमेरिका थायलंड बिलंडला जाणार आहे, मला काय व्हिसा लागते, पडू द्या माझ्या कलम, असं एखादं म्हणेल. कळलं का? हा, सरकारी नोकरीसाठी NOC मिळत नाही, तो कॅरेक्टरच निघत नाही भाऊ. एखाद्या पाटीवर जरी तो नाव असलं ना तर तो कॅरेक्टर निघत नाही. 50 वेळा हेलपाट्या मारावं लागतात SP ऑफिसला तरी भेटत नाही. मग तो काय करायचं, असे कुटाने करायचे नाही. कळलं का? अनेक वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजाव्या लागतात, कारण केस जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत तो हा फॉर्म कुठंच ऍक्सेप्ट होत नाही. तो हा कार्यक्रम वाजला का नाही, म्हणजे मायबापाचं जे स्वप्न आहे ते बी चुलीत गेलं. नेता बिता कोणी येत नाही, त्याच्यावर एक छान कविता आहे, कोणत्या तरी कवीचं मला नाव आठवणं, पण ती कविता मी म्हणून दाखवणार आहे. आणि खाजगी नोकरी वेळी पोलिसांकडून NOC मिळत नाही. आता खाजगी कंपन्या पण भ्यायल्यात, की या घरात रूम करायला कोणी आलं तर त्याचं आधार कार्ड घ्यायला, तू काय करता, रातो दुसराच कार्यक्रम केला त्यानं, ते राहायला एक दुसऱ्या 4-5 जणी घरात आणल्या, लय कुठाने वाढले सध्या. अशा वेळी ते काय करणार? त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बाबा NOC महत्वाची आहे, कॅरेक्टर महत्वाचे आहे. आणि म्हणून आपण अशा गोष्टी करत असताना देशाची एकात्मता तडील जाणार नाही, कारण देशामध्ये प्रत्येकाला विचारलं तेव्हा त्यानं हरलो, पण क्रिकेटमध्ये म्हणता येईल याच्यामुळे हरलो म्हणतो ना, तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या भारताच्या प्रतिज्ञेमध्ये 1962 ला आपण भारत माझा देश वापरलाय, तर तो माझा शब्द आपण हायलाइट करायचा आहे. त्या माझ्या शब्दावर महत्त्वाची गोष्ट काम करायचंय, आणि भारत हा माझाच देश आहे हे प्रत्येकाने मात्र लक्षात ठेवावं. कारण छान पद्धतीनं एक कविता आहे, कवीचं नाव मला माहित नाही, त्या कवीचे देखील आभार. कविता खूप छान आहे. आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले, आदेश आल्या अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपानं गेंडे आले. नीट लक्षात घ्या. पहा, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगली पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, ह्यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जलात गेले, त्याला जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? अरे आले मायबाप भाऊ, भाऊ नीट सांगतो, दंगल समजून घेऊ, दंगल समजून घेऊ. म्हणून या देशाची अस्मिता सध्या काळाची गरज आहे, टिकणं गरजेची आहे, ते टिकवसाल अशी एक विनंती करतो. सर्वांना मानाचा जय हिंद. कारण भारत माझा देश आहे आणि घटनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. कळलं का? लोकांसाठी जगावं कसं हे ज्वाज्वल्य उदाहरण या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या नाही तर भारताच्या लोकांच्या कानाकोपऱ्यापर्यंत, हृदयापर्यंत टच केले. त्यानंतर ती जबाबदारी पेललेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अहिल्याबाई होळकरांनी, संत बसवेश्वरांनी, संत सेवालाल महाराजांनी, है ना.
त्याच्यानंतर वसंतराव नाईक असतील, त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट राजश्री शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, आदिवासींची चळवळ घराघरापर्यंत ज्यांनी जागृत करण्याचं काम केलं ते बिरसा मुंडा आहेत, शहीद आलम भगतसिंग आहेत, विवेकानंद आहेत, अतिशय संत भगवान बाबा आहेत, ज्यानं संत महात्म्याच्या साहित्यातून लोकांना जनजागृती करण्याचं काम केलं. या प्रत्येकाचं अंतिमता ध्येय होतं की माणूस की जपा, माणूस हा जगला पाहिजे. देव देश धर्म यापेक्षा एकात्मता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती जर एकात्मता असेल तरच देश माझा आणि मी देशाचा ही भावना प्रत्येक लोकांच्या मनामध्ये जागृत होईल.